शिकवलं, गोष्टी शिकवल्या. घोड्यावर बसणं, दांडपट्टा फिरवणं, युद्धाचे डावपेच आखणं, लढाया करणं, पत्र व्यवहार करणं, न्याय निवाडा करणं याचंही प्रशिक्षण दिलं गेलं. यामुळंच अहिल्याबाईंची सामाजिक जाणीव तीक्ष्ण झाली. सासू गौतमीबाई यांनी त्यांचं पालन पोषण केलं आणि त्यांना घडवलं. अहिल्याबाई निरीक्षण करत होत्या, समजून घेत होत्या. राज्य कारभाराच्या दृष्टीनं त्यांची जडणघडण होत होती. त्याचबरोबर त्यांची संसार वेलही बहरली. 1745 मध्ये मालोजी हा मुलगा, तर 1748 मध्ये मुक्ताबाई ही मुलगी झाली. चांग भलर देवा, चांग भलर ज्योतिबाच्या
आपण उद्या कुंभेरच्या मोहिमेवर निघणार आहोत. तिथला राजा मस्तवाल झाला आहे, त्याचा बंदोबस्त करायचा आहे. सुनबाई, आम्ही मोहिमेवरून परतून येईपर्यंत राज्यकारभार ही तुमची जबाबदारी. जनतेकडे नीट लक्ष द्या. सारे पत्रव्यवहार चोख बघा. आम्ही यशस्वी होऊन आलो की तुमचेही कौतुक करण्याची संधी जगदंबेने द्यावी हीच प्रार्थना. अजिबात काळजी नसावी. आपला शब्द प्रमाण मानून आम्ही जे जे शक्य होईल ते सर्व करू. यशस्वी भव. तुम्ही मुलांना सांभाळा. आम्ही लवकरच परत येऊ. आई जगदंबेने माझ्या भाग्यामध्ये पती विरह दिला. मला तो मान्य करावाच लागेल. माझ्या पतीशिवाय या विश्वात मला दुसरे काहीच महत्वाचे नाही. मी माझा धर्म जपणार. आई अंबे, तुझ्या या लेकीला तुझ्या चरणाशी स्थान दे. एका अत्यंत विदारक मनस्थितीमधून मला हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. माझ्या मुलांचे पालन आता तुलाच करायचे आहे जगदंबे. माझे पतीच जर माझ्यासोबत नाहीत तर या संसाराला काय अर्थ आहे. मी सती जाणार. माझा स्वीकार कर. नाही सुनबाई, असे बोलू नका. माझ्या पोटचा मुलगा, माझ्या काळजाचा तुकडा काळाने हिरावून घेतला. जे घडले ते बदलणे शक्य नाही. मात्र भविष्य जर घडवता येत असेल तर ते का घडू नये. पोरी, तू सती गेल्यावर हे राज्य, हा कारभार कोण बघणार. जनसामान्यांची काळजी कोण वाहणार. जसे महादेवाने हलहल पचवून विश्वाला तारले, तसेच तुलाही तुझ्या दुःखाला पचवून जनतेचे कल्याण करायचे आहे. तेव्हा सती जाण्याचा विचारही मनात आणू नकोस. अगं, तू लोककल्याणी आहेस. या विश्वाच्या जननीने तुला तिच्या रूपात पाठवले आहे. त्या महान कार्याला अर्ध्यावर सोडू नकोस. राज्याचा, जनतेचा, रयतेचा विचार कर. ज्याप्रमाणे तुझी लेकरं बापाला पोरकी झाली आहेत, तशी इतरांची लेकरं आईच्या मायेला पोरकी करू नकोस. त्या सर्व दीनदुबळ्या लेकरांसाठी तू आई बन. त्यांचं कल्याण कर. हीच आई जगदंबेची इच्छा आहे. पोरी, पुत्रविरहाने खचित झालेल्या या पित्याच्या मनाचा विचार कर. होळकरांच्या कुळाचा विचार कर. आई जगदंबेने तुला अलौकिक सामर्थ्य दिले आहे. याचा योग्य वापर करून तमाम जनतेची माय हो. हे लोककल्याणी, हे समर्थौदामिनी, रणरागिनी, तुझे सती जाणे ही केवळ होळकरांच्या कुळाची नाही, तर या हिंदवी स्वराज्याची हानी आहे. सती जाऊ नकोस पोरी, सती जाऊ नकोस. आज समाज काय बोलतोय यापेक्षा उद्या समाजाने काय बोलावे याचा विचार कर आणि सती जाण्याचा निर्णय मागे घे. तुला त्या आई जगदंबेची शपथ आहे. धक्क्यानं उद्ध्वस्त अहिल्याबाईंना सती जाण्यापासून मल्हाररावांनी परावृत्त केलं. त्यानंतर मल्हारराव सतत दौरे करत असत आणि राज्यकारभार अहिल्याबाई सांभाळत असत. मल्हाररावांचा अहिल्याबाईंवरचा विश्वास दृढ होत गेला. अहिल्याबाई सगळा हिशोब चोख ठेवत असत. ते पाहून मल्हाररावांनी एकदा
त्यांना राजमुद्रा दिली. सासऱ्यांनी दाखवलेल्या दृढ विश्वासामुळेच अहिल्याबाई अजून उत्साहाने कारभार करीत होत्या. परंतु नियतीनं काही वेगळंच घेऊन ठेवलं होतं. 20 मे 1766 मध्ये अशाच एका मोहिमेवर असताना मल्हाररावांना मृत्यूनं गाठलं. दुःख करायला त्यांना वेळ मिळाला नाही. ओघानच अहिल्याबाईंवर मोठी जबाबदारी पडली. त्यांचे पुत्र मालेराव यांना सुभेदारीची वस्त्र मिळाली. 27 मार्च 1767 मध्ये त्यांचाही मृत्यू झाला. अशी एकामागून एक दुःख येत असतानाही अत्यंत धीरानं आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता, न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केलं. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर पेशवा रघुनाथराव याला होळकरांचे राज्य पेशवाईत विलीन करण्याचा लोभ सुटला. त्यांनी 50,000ची फौज घेऊन इंदूरवर चढाई करण्याची तयारी केली. हे वृत्त कळताच तेजस्वी अहिल्याबाईंनी खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठवला. तीर्थरूप राघोबा दादा पेशवे फौजेची तयारी करून नजराणा घेण्याकरिता किल्ले महेश्वरास येत आहेत म्हणून समजले. त्यास विनंती आहे की माझे सासरे मल्हारराव होळकर यांनी एकनिष्ठपणे धन्याची सेवा करून सर्व आयुष्य मुलूक सर करण्यात घालविले. माझा नवरा खंडेराव होळकर यांनीही सरकारी कामगिरीत देह सोडला. चिरंजीव मालेराव होळकर मृत्यू पावले. मी खासगी व दौलत असे दोन्ही अधिकार आज पावेतो चालवून होळकरांचे नाव कायम ठेविले असून तुकोजी होळकर सरकार चाकरीचे उपयोगी समजून त्यांचे नावे वस्त्र यावी म्हणून विनंती करिता दादासाहेब पेशवे नजराण्याचे निमित्ताने नाशास प्रवृत्त होऊन येत आहे. पंत, होळकरांचे सुनबाई खरंच हुशार आहेत. हा भविष्यातील धोका नमूद करतानाच त्यांनी स्वतःचे सामर्थ्य दाखवायला देखील काहीच कसूर ठेवला नाही. खरंय राव, अहिल्या मुसद्दी पण आहे आणि धोरणी पण. तिला शास्त्र आणि शस्त्र यांची योग्य जाण आहे. राघोबा दादा ही नक्कीच नवा इतिहास घडवला. अहिल्या देवींच्या पत्रास माधवराव पेशवे यांनी खालीलप्रमाणे उत्तर दिले. शिक्का माधवराव बल्लाळ मुख्य प्रधान, इसवी सन 1767. राजश्री अहिल्याबाई होळकर यांसी अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित माधवराव बल्लाळ पेशवे पंतप्रधान अनेक आशीर्वाद. आपले पत्र आल्यावरून लिहिण्यात येते की महेश्वर वगैरे ही जागा खासगीची होळकरांचे कुटुंबास इनाम जहागीर दिलेली असल्याने तुमचा पूर्ण हक्क आहे. म्हणून तीर्थरूप दादासाहेबांस निक्षून ताकीद झाली आहे व तुकोजी होळकर यांचे नावे सनद व कपडे तयार होऊन येत आहे. आता काळी मात्राचा अंदेशा न धरिता सुरळीतपणे चालत आल्याप्रमाणे राज्य चालविले जाईल. बहुत काय लिहिणे, लेखन सीमा. स्वराज्य कुलस्वामिनीचा विजय असो, आई अहिल्याचा विजय असो, अत्यंत आनंदाची बातमी आहे. रघुनाथराव पेशव्यांनी लढाईचा निर्णय मागे घेतला आहे. आता युद्धमनी नाही. जय जगदंब. रयतेमध्ये निरोप द्या. नांगरणी सुरू करा. मोसम अनुकूल आहे. अहिल्याबाई होळकर यांनी रयतेच्या सुखासाठी दिवस रात्र एक केली. लोककल्याणासाठी त्यांनी अपार कार्य केलं. अन्नदान, गोरगरिबांना मदत, स्वच्छ पाण्याची सुविधा, सोबतच शेतकऱ्यांना लागेल ती मदत केली. नांगरणी करताना अहिल्या देवींचे सेवक शेतकऱ्यांच्या बैलांसाठी पाण्याचे घडे घेऊन उभे असायचे. अशा या प्रजाहितदक्षिणी मातेच्या राज्यकारभाराने सुगीचे दिवस आणले.